पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता भाजपच्या 3 आणि शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म जे आहेत ते वेळेत न पोचल्यामुळे ते रद्द करण्यात आले आहेत. आता 3 उमेदवार भाजपचे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की कशा पद्धतीने ही घटना जी आहे ती समोर घडलेली आहे. काय सांगाल कशामुळे ही घटना जी आहे ती घडली? तुमचा एबी फॉर्म लेट आल्याचं देखील त्या ठिकाणी बोललं गेले. आता चिन्हाविना तुमचा प्रचार असणार आहे. प्रभाग क्रमांक 24 थेरगाव भाजपच्या वतीने आम्ही तिन्ही उमेदवारांनी आमच्या बरोबरीने आमचे पॅनलचे प्रमुख सिद्धेश्वरदादा बारणे यांना भाजपची उमेदवारी, भाजपचं चिन्ह तर आमच्या बरोबर आहेच. त्याचबरोबरीने आम्ही तिन्ही उमेदवार आमचे देखील काल एबी फॉर्म आलेले होते. आम्ही कार्यालयात उपस्थित होतो. फक्त कार्यालयीन जे नियोजन होतं काल अपुऱ्या व्यवस्थेमुळं त्या गोष्टींचा फटका बसला आम्हाला आणि आम्ही तिथे असून देखील आमचा अर्ज आरोपर्यंत सादर नाही होऊ शकला. त्यामुळे आमचा एबी फॉर्म ग्राह्य नाही धरण्यात आला आणि आज आम्ही तिघजण भाजप पुरस्कृत आणि भाजपचे एक उमेदवार आमचे सिद्धेश्वरदादा असे आम्ही चौघजण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. नक्कीच आता तुम्हाला एबी फॉर्म तर मिळालेला नाही. कशा पद्धतीने आता ही निवडणूक तुम्ही सामोरं जाणार? कारण की चिन्ह भाजपचं कमळाचं नसणार आहे, तुम्हाला वेगळं चिन्ह मिळणार आहे. जनतेपर्यंत कसं पोहोचवणार आहे? खरं तर आदरणीय मार्गदर्शक आमचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून प्रभागात काम करत असल्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये करिश्मा बारणे हे नाव पोचलेलं आहे. फक्त चिन्ह पोचवायचं आहे आणि तुम्ही पाहताय की सोशल मीडिया वगैरे या सगळ्या गोष्टी असल्यामुळे चिन्ह पोचवायला जास्त वेळ लागणार नाही. चिन्ह लवकरच पोचेल आणि आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ. तुम्ही दुसऱ्या जागेवरून अर्ज दाखल केला होता, मात्र आता दुसऱ्या जागेवर अर्ज त्या ठिकाणी आलेला. कुठेतरी माया बारणेंना बिनविरोध होता येणार नाही या संदर्भात हा निर्णय घेतलाय असं वाटतंय का? हो, नक्कीच. ताई, कसं सांगाल कसा प्रचार असणार आहे? आता कमळाचं चिन्ह नसणार आहे, तुमचा एबी फॉर्म न पोचल्यामुळे आता कसं नियोजन असणार आहे प्रचाराचं? आमचा याच्या अगोदरही प्रचार झालाय. आम्ही प्रत्येक घराघरात पोचलेलो आहे आणि मी तुकाराम भाऊंची सून शालिनी गुजर आणि कांतीलाल दादांची पत्नी म्हणून प्रत्येक घरामध्ये मला गेले की चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आपलं कार्य पण खूप मोठं असल्यामुळे लोकांना वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स राहणार. लोक आम्हाला पाठिंबा नक्कीच देणार आणि आमचे 4ही उमेदवार सक्षम असल्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ. नक्कीच आता पॅनल प्रमुख देखील आपल्यासोबत आहेत. तुमचा एकच अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेला आहे. आता तुम्हाला कमळ आणि बाकीच्यांना वेगळी चिन्ह असणार आहे. कशा प्रकारे आता हे चिन्ह पोहोचवायचा प्रयत्न करणार मतदारांकडे? होऊ घातलेल्या निवडणुकीचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि ह्या दिवसात मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि कमळ चिन्ह हे घेऊन जात असताना पुरस्कृत उमेदवार माझ्यासोबत असणार आहेत. येत्या 2 दिवसात त्यांनाही जे काही चिन्ह आहे त्यांचं ते चिन्ह ह्या ठिकाणी मिळेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांची फळी देखील खूप मोठी आहे आणि गेले अनेक वर्षे सातत्याने या भागात काम करत असताना आमच्या 4ही उमेदवारांचं नाव नागरिकांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचलेलं आहे. चिन्ह हा जो पोचवण्याचा काळ आहे हा मला सोपा आहे. फक्त चिन्ह काय मिळतं आहे हे महत्त्वाचं आहे. कशामुळं हे झाले असेल गडबड? एवढं लेट फॉर्म का देण्यात आला? 3च्या नंतर हा अर्ज दिला असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं. नक्की कशामुळं ही गडबड झाली? आमचे सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्ही निवडणूक प्रक्रियेच्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी असलेली जी गर्दी पाहता त्या गर्दीमध्ये पेपरचे झेरॉक्स काढणे किंवा काय, आम्ही हद्दीच्या बाहेर नव्हतो. आम्ही निवडणूक प्रक्रियेच्या गेटच्या आतमध्येच होतो आणि त्या ठिकाणी असताना प्रशासनाच्या थोड्याशा आम्हाला काही त्रुटी जाणवल्या. त्या त्रुटीतनं थोडंसं हा गोंधळ झाला आणि हे निवडणुकीचे एबी फॉर्म पोचवण्यासाठी विलंब झाला. भाजप आणि शिवसेना युतीचं देखील चर्चा सुरू होती, त्यामुळं कुठं लेट झालं? कारण की अवघे 1 तास का 2 तास राहिले होते त्यावेळेस तुमची युती तुटली. त्यावेळेस आपण विचारलेला प्रश्न बरोबर आहे, परंतु वरच्या पातळीवरती मोठे नेते निर्णय घेत असतात. आम्ही कार्यकर्त्यांना आम्हाला जे सूचना येतात त्या सूचनांपर्यंत आम्ही आमच्या पक्षाचं आणि नेत्यांचं विचारधारणाचं पालन करत असतो. युतीच्या चर्चेमुळे लेट झालं. आपल्याला सर्व ज्ञात आहे, आपण सर्व बातम्या सर्वांपर्यंत पोहोचवतात आणि कालच्याबद्दल मी ह्यात काय सांगू शकतो तुम्हीच सांगा.
नक्कीच आपण पाहिलं तर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 5 जागांवर जे आहे ते भाजप पुरस्कृत 3 जागेवर आणि शिवसेना पुरस्कृत अशा 2 जागेंवर कमळाच्या चिन्हाविना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावना ही निवडणूक जी आहे ती आता या उमेदवारांना या ठिकाणी लढवावी लागणार असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.